हॅलो, काय बनव तुझ्यासाठी बाळा आज? मस्त मस्त केक बनव. ओके, ठीक आहे, बनवते. आज आपण बनवणार आहे होम मेड केक, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर बघा, इकडं होम मेड केकसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी सगळं. इकडं ओरिओ बिस्किट आणलेले आहेत 4 मी. सगळे बिस्किट असे या चाळणीमध्ये फोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये सगळे बिस्किट थोडे 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 करून बारीक करायचे आहे. एकदम मिक्सरमध्ये टाकायचे नाहीत, मग बारीक नाही होणार व्यवस्थित. त्यामुळं बघा, मी इकडे थोडे थोडे करून मिक्सरमध्ये टाकलेले आहेत सगळे बिस्किट आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे. त्यानंतर वरून थोडंसं दूध टाकायचं आहे, नॉर्मल दूध टाकायचं आहे, गरम दूध नाही टाकायचं. त्यानंतर बघा मग इनो टाकलेला आहे आणि एक थोडं हलवून घ्यायचं आहे त्याला आणि वरून परत दूध टाकलेलं आहे मी. त्यानंतर माझ्याकडं इकडं भांडं नव्हतं केक बनवायचं, त्यामुळं मग मी इथं चाळणीमध्ये बनवणार होते. मग खाली चाळणीला तूप लावून घेतलं, एक पेज घेतलं, पेजला पण तूप लावून घेतलं आणि जी क्रीम आपण बनवून ठेवली होती ती क्रीम मी इकडं साईडला ठेवली होती. आता आपण याच्यावरती ओतून घ्यायची आहे ती क्रीम. आणि मी इकडं कढई गरम करायला ठेवली होती, ते कढईत ठेवायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनटं लो टू मिडियम गॅसवरती कुक करून घ्यायचा आहे आणि आपला केक खूप छान तयार झालेला आहे बघा. त्यानंतर वरून मी आता चॉकलेट टाकत आहे. त्या चॉकलेटला एकदम मॅच करून घ्यायचं आहे सगळ्या केकला आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडं 10 ते 15 मिनटं क्रीम सेट होण्यापर्यंत. तर अशा प्रकारे आपला केक रेडी झाला होता.